नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार सगळ्या गोष्टी करत आहे कव्हर. आणि त्याच्यामधला एक आहे म्हणजे प्राचीन भारत. प्राचीन भारतावर 2 ते 3 प्रश्न असतात आणि ते अगदी बेसिक असतात. म्हणून प्राचीन भारतावर खूप खोलात वाचण्याची गरज नाही. अगदी अगदी बेसिक अभ्यास जरी केला तर तुम्हाला प्रश्न सहज सॉल्व्ह होतील. आणि म्हणून असा बेसिक अभ्यास आपण कुठून करणार? तर तो बेसिक अभ्यास म्हणजे ही स्टेट बोर्डची पुस्तकं. स्टेट बोर्डची पुस्तकं प्रॉपर दिली आहेत, चांगले योग्य पद्धतीने लिमिटेड माहिती दिली आहे, पण परिपूर्ण माहितीशी दिली आहे. म्हणून आपण हे एकूणच स्टेट बोर्ड आपण 6वीचा स्टेट बोर्ड घेत आहे. या आधीचे जवळपास 7 चॅप्टर झाले. 7ही चॅप्टर खूप महत्वाचे आहेत. तुम्ही ते एकदा बघून घ्या. तुमचा प्राचीन इतिहास सगळा कव्हर होईल. आता या चॅप्टरमध्ये आपण मौर्य साम्राज्यानंतरची राज्य बघणार आहे, जे की परीक्षे दृष्टीने खूप महत्वाचे आहे. मी तर असं म्हणेल की सगळी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले आहेत ना, ते या घराण्यावर विचारले आहेत. तर ती कोणती राज्य घराणे आहेत तर तुम्ही पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता बघा, मौर्य साम्राज्य आपण आधीच्या चॅप्टरमध्ये बघितलं. मौर्य साम्राज्य कसं निर्माण झालं, काय झालं, तिची लोकभूमी कशी होती, लोकजीवन कसं होतं, सगळ्या गोष्टी बघितल्या. आता मौर्य साम्राज्य जेव्हा लय व्हायला लागलं होतं, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास व्हायला लागला होता, तर मौर्य साम्राज्यानंतर मग कोणते राज्य उदयाला आले त्याची माहिती घेऊयात. आता सम्राट अशोक नंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेलं. आता मौर्य घराण्याचा जो शेवटचा राजा होता त्याचं नाव काय होतं बघा, बृहद बृहद्रथ हे त्याचं नाव होतं. आणि या बृहदत्तचा जो सेनापती होता, मौर्याचा सेनापतीच होता तो पुष्यमित्र शुंग, याने काय केलं, बंड केलं आणि बृहदत्ताची हत्या करून तो स्वतः राजा झाला. आणि मग तिथून पुष्पमित्र शुंगची सत्ता सुरू झाली. आता इंडो ग्रीक राज्य, आता जो वायव्येकडचा जो प्रदेश आहे, तर वायव्येकडे प्रदेशातून आपल्याला माहिती आहे सिकंदर वगैरे आला होता, म्हणजे सध्याचा जो अफगाणिस्तान वगैरे आपण म्हणू, तर त्या ठिकाणी ग्रीक लोकांचे राज्य सुद्धा प्रस्थापित झाले होते. तर तिथे जे राज्य, छोटी छोटी राज्य होती, त्यांना काय म्हणत होते, इंडो ग्रीक राज्य म्हणत होते. ठीक आहे ना. तर इंडो ग्रीक राज्याने तिथे नाणे पाडणे वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या होत्या आणि तोच जो वारसा होता त्यांचा, तो भारतात सुद्धा आला. आणि इंडो ग्रीक राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा किंवा प्रमुख राजा होता तो होता मिनॅंडर नावाचा. तर हा मिनॅंडर नावाचा जो प्रसिद्ध राजा होता, तर त्याने काय केलं होतं, नागसेन या बुद्ध भिक्खू बरोबर काय केलं होतं, बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली. आणि मिनॅंडर म्हणजेच काय, मिलिंद. ठीक आहे ना. आणि त्याने जो भिक्खू ठेवला होता नागसेन, आणि त्याने जी त्याच्यासोबत जी बौद्ध धर्मावर चर्चा केली, तर या चर्चेलाच मिलिंद पन्न असं नाव दिलंय. काय नाव दिलंय मित्रांनो? मिलिंद पन्न. आता पन्न या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ होतो प्रश्न, तर मिलिंदाचे प्रश्न असा त्याचा अर्थ होतो. तर मग आपण इथे लक्षात ठेवू की जी चर्चा झाली ती कशामध्ये झाली असेल, पाली भाषेत. ठीक आहे ना. तर असं आपल्याला दिसतं. त्यानंतर आपण कुशाण राज्यांचा विचार करू. भारतामध्ये त्यावेळेस आपण बघितलं की निरनिराळ्या टोळ्या बाहेरून सतत येत होत्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेले हे कुशाण होते. आणि त्यांनी इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये वायव्येकडील प्रदेशामध्ये, काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केलं. आणि विशेष म्हणजे यांच्याबद्दल खास करून सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोण केली असेल तर या कुशाण राजाने केली. तो तो कुशाण राजा कसा होता की त्यांनी काय केलं की एका साईडला नाण्याच्या भारतीय देवता किंवा गौतम बुद्ध अशा प्रतिमा वापरल्या आणि एका साईडला स्वतःचे राजाची प्रतिमा वापरली. तर कनिष्कांचे म्हणजे जो कुशाणाचा जो राजा होता त्याचं नाव काय होतं, कनिष्क. ठीक आहे ना. तुम्ही हे लक्षात ठेवा. कुशाणाचा राजा कोण, कनिष्क. कनिष्काचे साम्राज्य हे पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरलेलं होतं. कनिष्कांची सोन्याची आणि तांब्यांची नाणी पाडली. त्याने काय केलं, म्हणजे आपण बघितलं की बौद्धांची पहिली परिषद झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, आणि आता ही चौथी बौद्ध धर्माची परिषद झाली. आणि ती त्याने कुठे घेतली, ती काश्मीरमध्ये घेतली. तर कोणकोणत्या राज्यांच्या किंवा साम्राज्यांच्या काळामध्ये बौद्ध परिषदा कुठं कुठं झाल्या याची थोडक्यात तुम्ही एक नोंद करून घ्या आणि ती नोंद लक्षात ठेवा, म्हणजे ते तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होतील. म्हणून बौद्ध धर्माची ही चौथी परिषद कुठे घेतली, काश्मीरमध्ये. कोणी घेतली, राजा कनिष्क, म्हणजे कुशाणचा जो राजा होता त्याने. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर नावाचे शहर वसवले. आणि हे कनिष्कपूर तुम्ही लक्षात राहू द्या. आणि कनिष्काच्या काळामध्ये अश्वघोष नावाचा कवी झाला. त्याने काय केलं, बुद्धचरित आणि वज्रसूची हे 2 ग्रंथ लिहिले. काय लिहिले बघा, बुद्धचरित आणि वज्रसूची. काय नाव होतं त्या कवीचं, अश्वघोष. ठीक आहे ना. तर कनिष्काच्या दरबारात एक वैद्य होऊन गेला, चरक. कदाचित चरक संहिता ही याच्यावरूनच असेल, मला नक्की नाही माहित, पण ते असू शकते. तर कनिष्कांच्या राज्यात 3 गोष्टी लक्षात ठेवा. अश्वघोष हा कवी ज्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे लिहिलं, आणि कनिष्कांच्या दरबारात चरक नावाचा वैद्य होता. ठीक आहे ना. चला पुढे आपण बघूया. आता कनिष्काने जे सोन्याचे नाणे पाडले होते त्याच्यामध्ये त्या सोन्याच्या नाण्यावर ग्रीक लिपीत लिहिलं होतं, शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो. याचाच अर्थ काय होतं की राजा धीराज कुशाण
कनिष्क म्हणजे राजा धीराज कनिष्क कुशाण असा त्याचा अर्थ होतो. आणि एका बाजूला त्याने ग्रीक लिपीत बुद्ध लिहिलं होतं. बुद्ध म्हणजे काय? बुद्ध. ठीक आहे ना, तुम्ही असं लक्षात ठेवा. त्यानंतर कुशाण राजाच्या राजघराण्यानंतर येतं तो गुप्त घराणे. आता इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतामध्ये गुप्त घराण्याचं राजघराण्याचा सत्तेचा उदय आला आणि साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. आणि या गुप्त घराण्याचा जो संस्थापक होता तो कोण होता? श्रीगुप्त. तुम्ही लक्षात ठेवा, कोण होता हा संस्थापक? श्रीगुप्त. आणि समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे आहेत, ज्यांनी बराच साम्राज्य विस्तार केला. ठीक आहे ना. आता पहिला आपण समुद्रगुप्ताची माहिती घेऊ. पहिला समुद्रगुप्त पहिला चंद्रगुप्त, या चंद्रगुप्ताचा मुलगा हा कोण? समुद्रगुप्त. यानं काय केलं? आसपासच्या राजांचा पराभव करून स्वतःचा विस्तार केला. म्हणजे तामिळनाडूमधील काची पर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला. आणि समुद्रगुप्ताने जे काही मिळवलेलं राज्य होतं त्याचा दबदबा इतका पसरला की त्यांनी श्रीलंकेचे जे राजे होते तिथच्या राजांसोबत सुद्धा त्यांनी मैत्रीचे करार केले. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्यांनी मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात आपल्याला आढळून येते. आणि तो प्रयागचा जो स्तंभलेख आहे त्याला काय म्हणून ओळखले जाते? प्रयाग शस्ती. ठीक आहे. आणि त्याला दुसऱ्या भाषेत अलाहाबाद प्रशस्ती असंही म्हटलं जाते. ठीक आहे ना. आणि हा समुद्रगुप्त वीणा वादनात प्रवीण होता. तर त्याचं वीणा वादनाचं चित्र एका म्हणजे त्याच्या नाण्यावर सुद्धा कोरलेलं आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. समुद्रगुप्त, त्याचा तो स्तंभलेख, त्याचा पराक्रमाचा स्तंभलेख तो कोणता आहे? प्रयाग प्रशस्ती. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असंही म्हणतात. आणि समुद्रगुप्त वीणा वादनात म्हणजे प्रवीण होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण जर विचार केला तर दुसरा चंद्रगुप्त म्हणजे समुद्रगुप्ताचा मुलगा त्याचं नाव काय होतं? चंद्रगुप्त. तर गुप्ताचे साम्राज्य वाढवण्याचं याचे खूप मोठा हात होता. तर दुसऱ्या चंद्रगुप्ताने काय केलं? त्याची मुलगी प्रभावती जी होती तिचा विवाह कर्नाटक राज्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. आणि अशा रीतीने काय झालं? दक्षिणेकडचा जो बलशाली वाकाटक सत्तेशी त्याचा संबंध आला. आणि दिल्ली जवळचं जे आपण म्हणतो ना की मेहरोली, तिथे एक लोहस्तंभ आहे. तो लोहस्तंभ उभारण्याचं कामही याच काळात झालं किंवा यानेच तो उभारला. आणि त्याच्यावर त्या लोहस्तंभावर असं चंद्र म्हणून राजांचा उल्लेख आहे. त्याच्यावर स्पष्ट होतो की तो जो लोहस्तंभ आहे दुसरा चंद्रगुप्त यांच्या काळातला आहे. आणि तो असं म्हणतात की तो लोहस्तंभ अजूनही जंगलेला नाही. बघा मित्रांनो, कितीतरी वर्ष झालेले आहेत, साधा त्याला जंग चढलेला नाही आणि चढतही नाही. त्या काळात सुद्धा इतकी आधुनिकता होती हे आपल्याला स्पष्ट होते. ठीक आहे ना. चला पुढचं आता बघूयात. आता फाहियान हा चिनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात झाला. आणि तो फाहियान आला आणि त्याने भारतातलं एकूण लोकजीवन कसं होतं, समाजजीवन कसं होतं याबद्दलची माहिती लिहिली. तर तो चिनी प्रवासी कोण होता? फाहियान. तो कोणाच्या दरबारात होता? तर दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबारात होता किंवा काळात होता. आणि हा कुठून आलेला होता? चीनमधून. तो बौद्ध भिक्खू होता. हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात राहू द्या. आता त्यानंतर चंद्रगुप्ताचं राजघराणं झाल्यानंतर, गुप्तांचं घराणं झाल्यानंतर आपण पाहू वर्धन राजघराणे. आता गुप्त साम्राज्य सामर्थ्य कमी झालं आणि मग काय अनेक राजे उदयाला आला. त्याच्यापैकी वर्धन एक राजघराणं होतं. दिल्ली जवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा एक राजा होता. आणि तो त्या नावाने राज्य करत होता. त्या वर्धन घराण्याची स्थापना त्यांनी केली प्रभाकर वर्धनने. आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन. या हर्षवर्धननी त्या वर्धन साम्राज्याचा चांगल्या पद्धतीने विस्तार केला. म्हणजे काय की नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत हा जाऊन पोहोचला. कामरूप म्हणजे प्राचीन आसाम, म्हणजे त्या सध्याचं जे आपण आसाम म्हणतो ना त्या आसामला कामरूप असा शब्द होता. तेथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी दरबारात पाठवला. आणि हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटावर सोबत सुद्धा मैत्री केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्याची जी राजधानी होती ती राजधानी कोणती होती? कनौज नावाची त्याची राजधानी होती. आणि त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. आणि राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी सुद्धा वापरत होता. असं म्हणतात की दर 5 वर्षांनी तो स्वतःच्या सर्व संपत्ती प्रजेला दान करायचा. आता या हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये राजकवी बाणभट्ट होता. आता हे कवी, त्यांचे पुस्तक हे महत्वाचे ठरतात. ठीक आहे ना. आणि हा प्रश्न TCS मध्ये विचारलेला आहे, IBPS मध्ये विचारलाय, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. तर राजकवी बाणभट्ट होता. त्याने कोणता ग्रंथ लिहिलाय? हर्षचरित. आणि हा हर्षचरित हर्षवर्धनच्या जीवनावरील ग्रंथ आहे. ठीक आहे ना. आता जो हर्षवर्धन होता याने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? बौद्ध धर्माचा. आता हर्षवर्धनाने सोबत म्हणजे तो एक नाटककार पण असेल असं म्हणू आपण. तर प्रियदर्शिका, नागानंद आणि रत्नावली या नाटकाचा सुद्धा संस्कृत मध्ये ही नाटक लिहिली.
आता बघा इथे 3-4 प्रश्न तयार होतात. हर्षवर्धन कोणते नाटक लिहिली? त्यानंतर हर्षवर्धनाने लिहिलेली नाटकं कोणत्या भाषेत होती? तर ती कोणत्या भाषेत होती? संस्कृत होती. हे लक्षात ठेवा, ही पुस्तकं नाही आहेत, नाटके आहेत. त्यानंतर त्याच्याच काळात युआन शॉन नावाचा एक चिनी प्रवासी होता, बौद्ध भिक्खू आपण म्हणू. तो चीनहून भारतात आला आणि तो नालंदा जे विद्यापीठ होतं, त्या नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला आणि चीनमध्ये गेल्यावर त्याने काय, जे बौद्ध ग्रंथ होते त्यांनी त्याचे रूपांतर काय केलं? चीनी भाषेत केलं. ठीक आहे ना. तर याचं नाव काय होतं? युआन शॉंग. तर युआन शॉंग तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याने महाराष्ट्राबद्दल सुद्धा म्हणजे वर्णन केलंय. ते महाराष्ट्राबद्दलचं वर्णन इथं दिलंय, ते तुम्ही वाचून घ्या. महाराष्ट्राचे लोक मानी आहेत, कोणी उपकार केले तर नेहमी स्मरतात, पर जो कोणी त्यांचा अपमान केला तर ते कोणाची गय करत नाही. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास ते अपाय करत नाहीत, असं त्याने महाराष्ट्राबद्दल वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढची सत्ता बघू. आता जसं की आपण चंद्रगुप्तची सत्ता पाहिली, त्यानंतर वर्धनची सत्ता पाहिली. आता ईशान्य भारतामध्ये त्याच काळामध्ये कोणत्या सत्ता उदयास आल्या त्याबद्दल आपण माहिती घेऊ. आता ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उडुपी या राज्यकन्याचा विवाह अर्जुनाबरोबर झाला होता. हे महाभारत आपण दंतकथा किंवा कथा ऐकलेल्या आहेत. तर कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आलं होतं. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता आणि त्याच्यामध्ये समुद्रगुप्ताचा जो अलाहाबाद येथील जो लेख होता ना, स्तंभालेख आपण बघितला, त्यालाच आपण कोणता लेख म्हटलं होतं? प्रयाग प्रशस्ती. तर त्याच्यामध्ये या राजाचा, पुष्यवर्मन राजाचा उल्लेख आहे. ठीक आहे ना. आणि महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये सुद्धा कामरूपचा उल्लेख काय केलाय? प्राग्ञ ज्योतिष या नावाने केलेला आढळतो. प्राग्ञ ज्योतिषपूर ही त्या राज्याची काय म्हणू आपण, एक राजधानी होती. आणि प्राग्ञ ज्योतिषपूर म्हणजे सध्याच काय, गुवाहाटी हे शहर. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. प्लस ऑफ द एथेरियन सी या पुस्तकात सुद्धा त्याचा उल्लेख कसा आहे? किरादिया म्हणजेच काय, किरात लोकांचा प्रदेश असा केलेला आहे. कामरूप राजाचा जो विस्तार होता ऐकूनच, तर तो कुठून होता? ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग, या सगळ्यामध्ये तो पसरलेला होता. आणि ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन शॉंग हा गेला होता. युआन शॉंग आपण बघितलंच होतं आधी. भिक्खू होता, बौद्ध भिक्खू, चीन मधून आलेला. त्याने मग नालंदा विद्यापीठात तो राहिला काही दिवस आणि नंतर चीनला परत गेला. तर त्यावेळी भास्कर वर्मन हा तिथला राजा होता. ठीक आहे ना. तर हे तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा. आता या ऐकूनच या पाठामध्ये आपण कोणत्या गोष्टी पाहिल्या? मौर्यानंतरचे कोणते राज्य याच्यामध्ये भारतामध्ये उदयास आले, आणि हे शक्यतो जेवढे आपण याच्यात राज्य बघितले हे शक्यतो उत्तर भारतातले राज्य होते. आता दक्षिण भारतामध्ये सुद्धा काही राजांचा उदय झाला, तर तो कोणता होता, कशा पद्धतीने झाला, ते आपण पुढच्या पाठामध्ये पाहू किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आणि हे सगळे मुद्दे जे इथं तुम्हाला अंडरलाईन केलेले दिसतात, हे सगळे परीक्षेसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही एकही मुद्दा मिस करायचा नाहीये. हेच परीक्षेला येणार आहे, याची शाश्वती मी तुम्हाला देतो. ठीक आहे ना. चला तर मग आता अजून काही मुद्दे आपल्याला थोडेसे आहेत ते बघून घेऊ एकदा. तर भारतातील म्हणजे प्राचीन काळी काश्मीरला कोणतं नाव होतं बघा? कश्यपपूर होतं. काय होतं? कश्यपपूर. आणि असं म्हणतात की ऋषी कश्यपने हे निर्माण केलेलं एक ऐकूनच काश्मीर होतं, म्हणून त्याला कश्यपपूर असं म्हणायचं. आणि ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख कसा केलाय? कॅस्पिया पिरॉस, त्यानंतर कॅस्पिया टिरॉक, त्यानंतर कॅस्पेरिया असे त्यांचा ग्रीक लोकांनी या जागेचा उल्लेख केलाय. महाभारत काळात सुद्धा कंबोज राज्यघराणे तिथे राज्य करत होते असा उल्लेख आहे. आणि सम्राट अशोकच्या काळात सुद्धा काश्मीर हे मौर्य साम्राज्यामध्ये सामील झालेलं होतं. तर अशा बद्दल हे काश्मीर बद्दल काही मुद्दे सापडतात, तर तुम्ही ते वाचून घ्यायचे. चला तर मग इथेच आपण थांबूयात. पुढचा व्हिडिओ नक्की बघू आणि सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.